नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं रुपालीज रेसिपीजमध्ये। तर आज आपण झणझणीत शेवभाजी बनवणार आहोत। तर ते कशी बनवायची ते बघूया। तर मी कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी। यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, फक्त थोडं। आपल्याला जे खोबरं आहे, सुकं खोबरं, ते भाजून घ्यायचं आहे। मी खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेतले आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खोबरं खिसून पण घेऊ शकता। तुम्ही असंही घेतलं तरी चालेल, कारण मिक्सरमध्ये ते बारीक होतं। याला लालसर रंग येईपर्यंत छान असं भाजून घेऊया आपण। तर बघू शकता आपलं खोबरं हे छान असं लालसर रंग आला आहे। यानंतर याला आपण याला काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तेल घालूया आणि एक मोठा कांदा मी कट केला आहे उभा, त्याला मी फ्राय करून घेणार आहे। आणि यामध्ये लसूण आणि अद्रक घालणार आहे। त्याला पण आपण छान असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तर आपला कांदा पण छान असा भाजून झाला आहे। याला पण आपण काढून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये खोबरं आणि कांदा बारीक करून घेऊया। तर आपला मसाला पण वाटून झाला आहे। तर आता भाजी बनवण्यासाठी मी या कढईमध्ये थोडंसं तेल टाकते। आपला मसाल्याला जितकं फ्राय होण्यासाठी तेल लागतं तितकंच मी तेल टाकणार आहे। ते यामध्ये आपला हा वाटलेला मसाला घालूया। याला व्यवस्थित फ्राय करूया। आपला मसाला तो जोपर्यंत फ्राय होईल तोपर्यंत आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूया। कारण आपण हा झणझणीत आपल्याला रस्सा बनवायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला छान अशी तर्री येण्यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। प्रत्येक भाजीमध्ये आपण जर गरम मसाला वापरत असेल तर यामध्ये गरम पाणीच तुम्ही वापर करा। त्यानंतर आता यामध्ये आपण तिखट घालूया।
मी यामध्ये अर्धा चमचा काळं तिखट घालत आहे. त्यानंतर छान असं कलर येण्यासाठी बॅडगी मिरची 1 चमचा, हळद पाव चमचा, आणि याच बरोबर मी यामध्ये एक अर्धा चमचा गोडा मसाला, माझ्याकडे सुहानाचा गोडा मसाला आहे, मी तो वापरणार आहे. तर मी अर्धा चमचा गोडा मसाला टाकणार आहे. यामध्ये दुसरा कोणता मसाला वापरणार नाही. बघू शकता आपला मसाला एकदम छान असा फ्राय झाला आहे. त्यानंतर आपण जे गरम पाणी करायला ठेवलं होतं तर ते गरम पाणी घालूयात आपण. मला ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी असेल, घट्ट पातळ, त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा. मी मीडियम प्रकारची ठेवली आहे, जास्त घट्टही नाही पातळही नाही. कारण ते शेव घातल्यानंतर आपलं हे घट्टच होणार आहे. थोडंसं मी आणखी पाणी घातलं आहे. याला छान अशी उकळी येऊ देऊ. तर बघू शकता आपल्या भाजीला छान अशी तरी पण आली आहे. तर मी हा शेव घेतला आहे असा मोठा. तर उकळी आल्या आहे. तर आता आपण हा शेव यामध्ये घालूया. गॅस कमी करा. व्यवस्थित थोडी उकळी येईपर्यंत आणखीन भाजी आपण असंच ठेवूया. कारण शेव घातल्यानंतर हा पूर्ण भाजीचा मसाला हा आपल्या शेवामध्ये गेला पाहिजे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर, तर आपली शेवभाजी ही तयार झाली आहे. तर मी एका प्लेटमध्ये सर्व करते. बघू शकता तुम्ही. तर आपली ही झणझणीत शेवभाजी ही तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद फ्रेंड्स. बाय बाय. टेक केअर.